तेरे नाम हमने किया है। हेलो एवरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेले संध्याकाळचे 5 आणि जे सकाळपासून फक्त आणि फक्त आराम चालू दिवस. रात्री ना एडिटिंग वगैरे झाली आणि दादा स्नोई वगैरे कोणीच नव्हते. लेट नाईट मी 1:30 वाजेला जेवण केलं, थोडं शोज बघितले, थोडं TV बघितली, त्याच्यानंतर झोपल्यानंतर उठलो पण काही कुठे जायचा प्लॅन नव्हता, काही नव्हतं. मित्रांना भेटलो, त्यानंतर परत घरी आलो आणि दुपारी आल्यानंतर परत झोपलो मी. अरे कहना क्या चाहते हो. मी आत्ता मगाशी उठून आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि आमचे स्नोई दादा वगैरे ते पण गेले त्यांच्या ट्रिपवर. लोणावळ्याला गेले होते, मी त्यांच्या स्टोरीज वगैरे बघितल्या. मला माहिती नव्हतं त्यांचा प्लॅन आधी. आणि हे बघा, एवढे दमले आहे तरी आल्यापासून झोपायचं नाव घेत नाही, नुसती त्रास देते आई बाबांना. बिचारे पण दमले, ते किती वैतागून गेले आज. आणि या स्नोईसाठी आपल्याला शॉपिंग करायला पण जायचं होतं, पण ते टाइम नाही भेटला. बघू आपण त्याचा जुगाड कसा होतो काय नाही. त्याच्या आधी मला लागली आता भूक, पटकन खाऊ. आणि यस, स्टेट येऊन आपण एक खूप दिवसाचा प्लॅन चालू होता माझा, जाऊ पण आज फायनली जातोय मी. तुम्हाला माहिती असेल, दादाने एक मागे इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो असेल करा तर करून घ्या, एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली. एक दिवस असा होता, मी पूर्ण दिवस गौरव कपूरचे मी स्टँडअप कॉमेडीचे व्हिडिओज बघत होतो, क्राऊडवर बघत होतो, म्हणजे 24 तास तेच चालू होतं घरात. त्याच्यानंतर दादाने एक स्टोरी टाकली होती आणि त्याने परत मेन्शन पण केली आणि त्याने दादाला परत फॉलो पण केलं, गौरव कपूरला. सो आज मी त्याचा शोला जाणार आहे, तो पुण्यात येणार होता आणि हा प्लॅन 8 दिवस आधीच झाला होता. सो यस, बाकीचे माझे काही मित्र पण आहेत, त्यातनं मी पण आहे. असं वाटलं जाऊ, कसा एक्सपिरियन्स बघू. लाईव्ह स्टँडअप कॉमेडी मी याचा आधी कधी अटेंड नाही केली आहे, पण आज माझा पहिला एक्सपिरियन्स असेल. ते तुम्हाला लोकांना पण शेअर करेल जेव्हा मी ते अटेंड करून घेईल. त्याच्या आधी आपण जरा खाऊन घेऊ. स्नो इधर आहे आणि स्नो इथं आहे बघा. जिंगाला लाहू. हाँ, पोएम जा, अभ्यास कर. वही इसको पढ़ाई करना बहुत अच्छा लगता है शायद ना. अभ्यास करायचं सांगितलं तर लगेच रेडी. ऑलराईट, 5:30 वाजलेत आणि मी आताच निघतोय. आपण झालो ऑलरेडी, खाऊन पिऊन झाला आपला आणि आता निघायचं. रिझन म्हणजे की तिथं लवकर पोचायचं आहे. बाकीचे जे मित्र आहेत, ऑफिसवाले पण मित्र येणार आहेत माझे, सो तिकडनं परस्पर येणार आहेत. ते बोलले की आधी भेटूयात, चहा पाणी काहीतरी करूयात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तिकडे जाऊयात. सो येस, आपण ऑलरेडी झालो आहेत. जस्ट वाव. चला आता मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला जिथं लोकेशनवर पोचून जाईल तिथं. आणि मध्ये काही शूट करता आलं तर तेव्हा आता स्नोईला झोपवण्याचा प्रयत्न चालू आहे, बिकॉज ती आल्यापासून मस्ती करते, सकाळपासून उठली तेव्हापासून मस्ती करते, झोपलेली नाही दुपारी पण. सो येस, दादा वहिनी त्यात बिझी आहेत. म्हटलं चला आपण निघूयात पटकन. आणि जर ती आली इकडे परत तर आपल्याला जाऊ देणार नाही, त्याच्या आधी आपण निघून जाऊ. आपल्याकडे दोघं ऑप्शन आहेत, आपली ही गाडी पण घेऊन जाता येईल, आपली ती गाडी पण घेऊन जाता येईल. मी ती नाही घेऊन जाणार आज, बिकॉज 2 दिवसापासून त्याचाच फिरतोय मी, वैतागलोय मी थार चालून. सो आपली ही एकदम बेस्ट आहे, सुपर सॉर्टेड, एकदम मस्त गाडी, कम्फर्टेबल गाडी. आता काय होतं, आम्ही 4-5 जर मित्र राहिलो ना, त्याच्यातनं ते सीट पुढं करा, मग माझा थोडं प्रॉब्लेम होतो बिचारांना, म्हणून म्हटलं हीच गाडी घेऊन जाऊ आपली, एकदम सॉर्टेड. आणि स्नोईचं सामान इथं कुठे, हा बघा ही बॅग आहे तिची. हे नाही घेऊन जाणार, ही बॅग आणि हा बॉल घेऊन जाऊ आणि कपडे पण घेऊन जाऊ. गणपती बाप्पा मोरया. मस्त मॉल है ना, पूरा तुम्हें घुमा के छत पे बुला दिया गया है. नानी बैठो, डब्बे खोले बैठो यहाँ पे. मुंह धोने का फेस वॉश अकरा वाजून 44 मिनिटं, म्हणजे 11:15 वाजलेत. ऑलमोस्ट 11:15 वाजता आपण घरी पोहोचलो. आणि यस, मला आठवत नाही मी एवढा हसलो कधी होतो, एकदम मनापासून आणि एकदम असं आतून इतका हसलो, माझ्या डोक्याचा शिराशात दुखायला लागला होता, इतकं पोट भरून हसलोय. आणि हे बघा, हे 2000चं तिकीट होतं. 2000चं. आयुष्यात पहिल्यांदा कुठला कॉमेडी शो मी अटेंड केला, पहिल्यांदा माझा फेवरेट क्रिएटरला मी बघायला गेलो लाईव्ह. आणि मी यूट्यूबला असे खूप सारे कॉमेडी व्हिडिओज बघितले आहेत, म्हणजे हे जे स्टँडअप कॉमेडी असतात ते, पण मला क्राऊड वर्कमध्ये फक्त हा एकमेव गौरव कपूर असा आहे खूप जास्त आवडायचा आणि मला याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. आणि ट्रस्ट मी जाऊन हे 2000 वसूल वाटतायत मला आता फॉर शुअर. असं 1 तास एका माणसाला बघणं, तो जोक मारतो त्याच्यावर हसणं, असं मला कधी वाटलं नव्हतं की मी असं बघेल किंवा असं हा एक्सपिरियन्स घेईल. पण यस, वर्थ इट होता. उद्या ऑफिस पण आहे, उद्या ऑफिसला जायचं आहे. वर्क फ्रॉम होम नाही आहे, वर्क फ्रॉम ऑफिस आहे, ते वेगळं टेन्शन आहे. हे कपडे मी जसे तशी काढून ठेवेल, इस्त्री माझी मोडलेली नाही आहे, इस्त्री तशीच एकदम सेफ आहे. ते कपडे उद्या पण आपण घालू शकतो. आणि यस, जे काय असेल ते बाकीचा गप्पा उद्या मारू. पण यस, खूप मजा येऊन गेली. अशा छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील ना, करून घ्यायच्या त्या. मी इतक्या दिवसापासून चाललो होतो माझं करू, पण असे फायनल अटेंड केला आणि खूप मजा आली. ट्रस्ट मी
आम्ही खूप जास्त मजा आली. तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करायला अशी परमिशन नव्हती, बिकॉज त्यांचा पण कंटेंट असतो, त्यांना पण यूट्यूबला टाकायचं असतं. सो मी जास्त व्हिडिओ काही रेकॉर्ड नाही केला. पण आता मी माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या प्युअरली सांगतोय. खूप मजा आली. आणि जे बाकीच्या गप्पा आहेत ज्या मनापासून असं मला तुम्हाला लोकांना पण सांगायचं, मला पण स्वतःला अप्लाय करायचं, त्या पण उद्या गप्पा मारू. ठीक आहे, गुड नाईट फॉर नाऊ. प्लीज सबस्क्राईब करून द्या, अजून पण केलं नसेल तर लाईक करून द्या, कमेंट सोडून जा. आपण भेटूयात उद्या सकाळी. बाय, गुड नाईट, टेक केअर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आंघोळ वगैरे करून आपण ऑलरेडी झालो. 9 वाजून 10 मिनटं झालेत. 5 मिनटं बाकी आहेत. आपण जरा नवीन गोष्टी पण शिकायला लागलो. त्याच्या आधी आपली देवपूजा पण झाली. जरा आपण तिथं टाईम स्पेंड करू अर्धा तास आणि त्याच्यानंतर ऑफिससाठी निघूयात. आणि मग यस, जे काही गप्पा असेल आपण मोठा ब्लॉग करताना मारू आणि पूर्ण रुटीन जी काय असेल त्याच्यानंतर दाखवतो. माझा गाडी धुणारा पोरगा इतका चांगला आहे ना, त्याला म्हटलं यार गाडी धुऊ दे भैया, त्याने 2 मिनिटात गाडी धुवून दिली. चांगली गोष्ट म्हणजे आपल्यासाठी खुशखबरी म्हणजे की वहिनी आज घरून काम करताय म्हणून आपण स्कूटी घेऊन जाणार आहे. वाव क्वीन, तुला उद्या घेऊन जातो मी. उद्या नाही, सॉरी, फ्रायडेला घेऊन जातो. आता तुला आराम आहे 2-3 दिवस. ठीक आहे, आराम कर, रेस्ट कर, स्वतःची काळजी घे. मी आता हिच्यासोबत जातो. एक वेगळंच सुख आहे स्कूटीमध्ये बघा, बॅगला जागा भेटून. अरे यार, अरे 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 मारी. गणपती बाप्पा मोरया. चलो, आणि आपल्या ज्या गप्पा आहेत त्या कंटिन्यू करू आपण. आधी मी थोडासा रस्ता कव्हर करतो, थोडासा, जास्त नाही. लोक म्हणतात पैसा इज नॉट इम्पॉर्टंट, पण पैसा खरंच इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळात. त्यासोबत तुम्ही किती खुश आहात ते पण इम्पॉर्टंट आहे. बट पैसा आला का ऑटोमॅटिक सगळे खुश होतात, मला असं वाटतं. म्हणजे बाकीच्या गोष्टी स्टेबल होऊन जातात ऑटोमॅटिकली. बट फायनान्शियली जर तुम्ही इंडिपेंडंट झाले ना, तर मग तुम्ही भरपूरशा गोष्टी करू शकता. तुमच्या आवडत्या गोष्टी पण तुम्ही करू शकतात. सो सांगायचं एकच आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुमचा जॉब व्यतिरिक्त. आता असं नका म्हणू, काही लोक म्हणतील मला जॉबच नाही आवडत. तो कोणालाच नाही आवडत. तो जॉब्स करावा लागतो एक स्टेबल इन्कमसाठी. पोटा पाण्याचा विषय असतो. पण त्याचा व्यतिरिक्त तुम्हाला जी कुठली फील्डमध्ये आवड असेल, असं नाही म्हणत आहे की तुम्ही व्हिडिओज बघता तुम्हाला व्हिडिओ बनवायलाच आवडत असेल ना. खूप साऱ्या गोष्टी त्या जगात, खूप साऱ्या, म्हणजे लिटरली इतक्या गोष्टी आहेत की तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतील. पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे त्यात. असं नाही की करायचं आहे म्हणून दीपक दादांनी सांगितलं आता सेकंड गोष्ट यायला पाहिजे मला आणि मला त्यातच मेहनत करा. नाही, सेकंड गोष्टी अशी करा ना, ती ऑटोमॅटिक तुम्हाला इतकी आवडेल की त्याच्यावर तुम्ही जितकी मेहनत कराल ना, तुम्हाला असं वाटणारच नाही की मी मेहनत करतोय. तुमचा टाईम किती जातो ना, तुम्हाला अशी मज्जा येईल त्याच्यात. सो असं काहीतरी करा जेणेकरून तिथून पण थोडीफार इन्कम जनरेट होईल आणि मग तुमचे जे छोटे मोठे स्वप्न असतील, तुमच्या छोट्या मोठ्या इच्छा असतील त्या पण पूर्ण होतील. तो ॲट दी एंड आपली खुशी मॅटर करते. ॲट दी एंड आपला चेहऱ्यावरची स्माईल मॅटर करते. कितीही काही होऊ द्या यार आयुष्यात, चेहऱ्यावरची स्माईल नको जायला. मला माहिती नाही मी काय ज्ञान दिलं आहे काय नाही, पण आय होप तुम्हाला कन्क्ल्युजन समजलं असेल. कन्क्ल्युजन एवढंच आहे की आयुष्यात अशी कुठली गोष्ट असू द्या जी केल्यामुळे तुम्हाला आनंद भेटेल. बस एवढंच सांगायचं आहे, बाकी काय नाही. चला आता आपण ऑफिसला जाऊयात. वाव, मेट्रो ये. पेरू विकताय काका एवढ्या उन्हात आणत, जस्ट फॉर हिज फॅमिली, की त्याच्यातनं काही इन्कम जनरेट होईल. किती मेहनत करतात ना यार लोक. मला अशा लोकांकडे बघून खूप मोटिवेट फील होतं. मी फक्त 30 सेकंद उभं राहून एवढं कंप्लेंट करतोय की मला घाम यायला लागला, मला फलानं व्हायला लागलं. ते बिचारा काका तर बघा ना, एवढं मोठं सामान घेऊन एवढ्या उन्हात आणत ते. थँक्यू काका, गॉड ब्लेस यू. डन फॉर द डे. वाजून गेले आहेत 6:30 आणि मी इथं थांबलो होतो. माझी खूप सारी कामं पेंडिंग होती. इथून आमचा वेगळा प्लॅन आहे आता मित्रांचा. इथं माझे सगळे ऑफिस कलिग आहेत, त्याचा एकाचा रूम इथंच आहे. सो आम्ही पार्टीचा प्लॅन केला आहे. मला माहिती नाही त्यांचा प्लॅन कसं काय अचानक झाला. सगळ्यांना पार्टी करायची होती, सगळ्यांना एकत्र यायचं होतं. मला फोर्सफुली त्यांनी बोलवलं आहे. माझे सगळे प्लॅन आता कॅन्सल, घरी जायचे. मी इकडे जाईल डायरेक्ट माझ्या एका मित्राला घेऊन आणि मग तिथं पार्टी कंटिन्यू करेल आणि मग तिकडनं पार्टी झाल्यावर घरी जाऊ. माझा जो डेस्क आहे ना तो एकदम तिकडे कुठंतरी. मी फक्त सनसेट कॅप्चर करायला आलो आहे. लुक ॲट दिस सनसेट, लुक ॲट दिस व्ह्यू. वाव, आहे का तुझा रूम? एक नंबर बॅचलर वाईफ, शाबाश. तुम्ही जर बॅचलर आहात तुम्हाला काही जायचं खायला भेटणार नाही, काही ना काही कामं करावी लागतील. बिर्याणी बनवतो व्हेजवाली ओमकार, तर मला असं हे वाटाणे सोलायला लावलेत त्याने. झाले आमची पार्टी, झालंय जेवण. मी इतकं खतरनाक खाल्लं आहे ना, म्हणजे जेवायला बसलो आणि जर चांगलं लागली ना कुठली गोष्ट माझ्याकडनं कंट्रोल नाही होत. वाजून गेले आहेत 11:29. आता निघतोय मी घरी. मी 12:30 पोहोचेल बिकॉज इथून खूप लांब आहे आपलं घर.
सो येस, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्या ब्लॉगला इथेच एंड करूयात, बिकॉज आता मी ड्रायव्हिंगवर लक्ष देईल, बिकॉज अंधार पण झालं आहे आणि उशीर पण झाला आहे. सो आता ब्लॉग वगैरे काही करणार नाही, मोठं ब्लॉग काही करणार नाही. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर. बेकार घाम येतोय मला, बापरे बाप. बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.